आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर. भरा फक्त ₹1 आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू. प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट. पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पक्षामधील कार्यकर्त्यांच्या अडचणी, पदाधिकाऱ्यांच्या समस्या तसेच तालुक्यातील विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह श्रीगोंदा या ठिकाणी बैठक संपन्न झाली आहे. यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या पाहिजेत यावर अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस विचारांच्या लोकांना बळ देण्याचं मत मांडलं, तर काहींनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना मिळून आघाडीच्या माध्यमामधनं निवडणुका लढवाव्यात असं सुचवलं. तसेच शहर विकास आघाडी किंवा तालुका विकास आघाडी या नावानं देखील निवडणुका लढता येतील अशी शक्यता व्यक्त करत लंके यांनी सूचक वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न, दूध दरवाढ, रस्ते, रेल्वे, जलजीवन योजना यासारख्या तालुक्यातील महत्त्वाच्या विषयांवरती मी सातत्यानं पाठपुरावा केलाय आणि पुढे देखील प्रामाणिकपणे करत राहणार आहे असे खासदारांनी स्पष्ट केलं. तर या बैठकीस ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के, संतोष इथापे, संजय लाकूडझोडे तसेच शांताराम पोटे, भगवानराव गोरखे, ऋषिकेश गायकवाड, संदीप उमाप, श्रीनिवास नाईक, सतीकश जामदार, इरफान फिरजते यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. कुठेतरी एका पक्षाचे एक बैठक झाली पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पण अडचणी, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, यासाठी ही बैठक झाली. पण कार्यकर्त्यांच्या अडचणी सामावून घेत असताना या भागातील काही प्रश्नसुद्धा समजून घेतले पाहिजे. यासाठी ही छोटीशी आम्ही या ठिकाणी मीटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा पण झाली. सगळ्यात महत्त्वाचं सध्या निवडणुका कधी होतील कधी नाही होतील याचं काही आम्हाला तरी अद्यापपर्यंत मलाच काही कोणाला सांगता येणार नाही. पण तरी जर चर्चा होत असेल तर त्या चर्चेमध्ये आपल्या पण चर्चा झाली पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळं श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो, याबाबत सुद्धा आमचे वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या चर्चा झाल्या. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण आपल्या राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, तर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विचाराच्या लोकांना त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे. काही जणांचं म्हणणं आलं की आपण काँग्रेस, शिवसेना, उद्धव साहेबांचा गट असतो आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीच्या वतीने येणाऱ्या निवडणुका लढवल्या पाहिजे. आणि काही जणांचं म्हणणं आलं की आपण या ठिकाणी एक श्रीगोंदा शहर असो किंवा श्रीगोंदा तालुक्यासाठी एक विकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी स्थापन केली पाहिजे. त्यामध्ये आमचे काही कार्यकर्ते असतात, त्यांना समाजाची एकदम आत्मीयता असते, कळकळ असते, पण तो एक वेगळ्या राजकीय प्रवाहात असतो. त्याला आमच्याबरोबर येण्यासाठी काही अडचणी येत असतील तर अशा लोकांना बरोबर घेऊन सुद्धा आम्ही शहर विकास आघाडी असो किंवा श्रीगोंदा विकास आघाडी करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेऊ शकतो. तो पण निर्णय होऊ शकतो. त्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल राजकारणामध्ये सत्तांतर होत असतात.
लोकसभेच्या निवडणुकीत एक चित्र होतं, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत एक चित्र होतं. आत्ताच्या कालखंडामध्ये श्रीगोंदा शहरात पाहिलं तर एक वेगळं चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारांश जर करायचं म्हणलं तर उद्या आम्ही जर शहर विकास आघाडी नावाने केली, तालुका विकास आघाडीच्या नावाने एखादी आघाडी जर स्थापन केली तर निश्चित समविचारी लोकांना परत येता येईल. मध्ये मी खासदार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मी शेतकऱ्यांच्या बाबत कायम लढण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या बाजारभावाच्या बाबत असो किंवा दुधाचे बाजारभाव असो किंवा या तालुक्यातील काही प्रलंबित रस्त्याचे प्रश्न होते. त्यामध्ये तुमचा श्रीगोंदा ते जामखेड रस्ता असो, आडळगाव मार्गे जाणारा तो रस्ता परत चालू करून घेतला. अजून काही प्रलंबित रस्ते बंद पडलेले होते. काही रेल्वेचे काही प्रश्न प्रलंबित आहे, त्या बाबतीत सुद्धा विशेष करून या बाजूचा ओव्हरब्रिजचा असो, काही ठिकाणी रेल्वे थांब्याचे असो, ते प्रश्नसुद्धा आपण त्याला प्रगती देऊन ते सुद्धा कामं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून अनेक काही प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी आता देवस्थ तीर्थक्षेत्र विकासामधून आपल्या मतदारसंघात काही आणता येतं का काय, तो पण आम्ही प्रयत्न करतो. शेवट राज्यामध्ये सरकार एक वेगळ्या विचाराचं आहे, केंद्राचं पण तीच परिस्थिती आणि सरकारची केंद्राच्या सरकारची जर परिस्थिती पाहिली तर आर्थिक परिस्थिती इतकी काही सक्षम नसताना सुद्धा आपल्या मतदारसंघात काही वेगवेगळे मोठाले प्रोजेक्ट आणता येतील का नाही, त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असतो. तुम्ही पाहिलं असेल काष्टी आणि काष्टी भागामध्ये एक सिमेंट प्रोजेक्टच्या बाबत लोकांचा विरोध होता. त्याबाबत सुद्धा मी लोकांचं मत जाणून घेऊन संबंधित मंत्री महोदयांना की दिल्लीत भेटलो की हा प्रोजेक्टमुळं हा एक ग्रीन झोन आहे, ग्रीन बेल्ट आहे, निश्चित त्याचा नुकसान त्या आजूबाजूच्या एक 5-10 गावांच्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो. तो प्रोजेक्ट या ठिकाणी करण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी प्रोजेक्ट करा. अशा काही मागण्यांच्या बाबत आम्ही नेहमी आमच्या लोकांच्या बरोबर असतो. शेवट लोकांचे प्रश्न, सार्वजनिक सामाजिक प्रश्न सोडवत असताना व्यक्तिगत स्वरूपाचे सुद्धा काही अनेक लोकांचे प्रश्न असतात. विशेष करून एखाद्या तहसीलमध्ये काम होत नाही, पोलीस स्टेशनला अडवणूक केली जाते, पंचायत समितीत अडवणूक केली जाते, उद्या जिल्हा परिषदमध्ये काम होत नसेल, कलेक्टर ऑफिसला काम होत नसेल तर माझ्याशी संपर्क केल्यानंतर मी त्या संपर्क झाल्यानंतर त्याला रिझल्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. शेवट तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा देशातील प्रत्येक खासदारांच्या बाबत एक अशी चर्चा होत असते की खासदार दिसत नाही, भेटत नाही. तर त्याबाबत मी बऱ्यापैकी मतदारसंघात फिरण्याचा प्रयत्न करतो, मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेतो, छोट्या छोट्या लोकांच्या अडचणीत सुद्धा सहभागी होतो. जलजीवन मिशनच्या बाबत मी मधल्या काळात त्याचा पाठपुरावा केला. जलशक्ती मिनिस्टर CR पाटील साहेबांना पण भेटलो. जलजीवन मिशनमध्ये जो स्कॅम्प होता का पाईपलाईन न टाकता पाईपची बिलं काढली, पाईप 1 फुटावर पाईप गाडली, हा सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला. मी संबंधित मंत्री महोदयांना त्याची फाईल दिली, कारण त्याला केंद्राचं पण तेवढंच फंडिंग असतं, राज्याबरोबर केंद्राचं फंडिंग असतं. तर त्याबाबत केंद्रीय स्तरीय एक समिती लावून आपण ती केंद्रीय स्तरीय समितीने चौकशी केली. त्यांना चौकशीत ज्या ज्या गोष्टी आढळून आल्या त्या दुरुस्त करण्याचे आदेश पण दिले. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.